नमस्कार. आता आपण दर्यापूरला आलो आहे. मी तुम्हाला काल व्हिडिओ दाखवला होता की जो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठाण्याला जो माणूस आजारी आहे, सिरियस आहे, त्याचा घरचा ॲड्रेस आपल्याला इथं मिळालेला आहे. आपण इथल्या स्थानिक लोकांना भेटून विचारून माहिती काढूया थोडंसं की ह्या व्यक्तीला कोण ओळखतं का. दर्यापूर शेतकरी सदनमधलं तर बाजूलाच आहे. शेतकरी सदनमध्ये जा, तुम्ही यांना ओळखता का हो? आरोला सिरियस हॉस्पिटल त्यांनी शेतकरी सदन सांगितलं आहे. त्याच्या समोर कुठे तर राहतात त्यांचे. त्याच्या समोर संस्थेवाले ठीक आहे. दादानी आपल्याला सांगितलेलं आहे इथे कुठे बाजूला आपण जाऊया, चालत जाऊया, गाडी इथंच ठेवूया, आपण पुढे जाऊया, बघूया. चला, फोन चालूच ठेवू. कुठे कुठला बोललात तुम्ही? गल्ली ना? हां, कोणता एरिया ते पहिले पता करा. आपण आता यांना विचारू, कदाचित इथे ॲड्रेस मिळत असेल तर देवाला प्रार्थना करूया आपण. ॲड्रेस सांगतात थोडासा बघा बरं या आजूबाजूला.
शेतकरी सदन जो है ये सामने से शेतकरी सदन में एरिया एरिया ही है, ऐसे आगे चले जाओ गादी का खाना बोले ना, ऐसे आगे चले जाओ गादी का खाना नाम है ना यूट्यूब पर जाके देखोगे हाँ बरोबर पुकार से ऑपरेशन का हमें पड़ता है जो बेघर लोग हैं किसी होते हैं गुम हो जाते हैं खाने में बहुत रहते हैं पनी काका थोड़े सीरियस है सीरियस हाल में हमको रास्ते मिले हैं तो उन्होंने बताया कि हमारा गाँव अमरावती में दरियापुर में ऐसा है तो लोग ऐसा ना है। तो मैं बोला कि यहाँ से पूरा कोई बता सकते हैं आ सकते हैं मतलब तो दुआ में याद करेंगे यार चला एक मुस्लिम भाऊ आपल्याला मदतीला येतात भाई आपका नाम बताओगे थोडासा समीर शेख समीर भाई शेख आहे आपल्याबरोबर बघा आज मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो समाजामध्ये माणूस माणसाला ओळखतो जातीला नाही लोक आज पण इथे धडकले आहेत मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो हर वेळी सांगतो हर एक व्हिडिओमध्ये माणसामध्ये परमेश्वर आहे दगडामध्ये परमेश्वर नाही आहे मित्रांनो चला ठीक आहे आपण बघूया समीर शेख आपल्याबरोबर येतात भाऊ त्यांचं घर ॲड्रेस शोधण्यासाठी कोणीच नसेल घरी ठीक आहे आजूबाजूला कोणाला विचारून द्यायचं बाबू सरोज का घर है तेरा वो काकू खड़े हैं हाँ वो ये शायद सरोज ठीक आहे बघा तर काहीतरी यामध्ये मावशी नमस्कार आम्ही मुंबईवरून आलो आहे हां तर सरोदे तुम्ही आजच्या हो का बरं आम्ही संस्थेतून आलो आहे पुकार सेवा प्रतिष्ठान म्हणून एक संस्था आहे जे बेघर लोकांना जे हरवतात मिसिंग होतात अशा लोकांची आम्ही सेवा करतो तर तुमच्या ओळखीचे एक व्यक्ती त्यांनी नाव सांगितलं दर्यापूरला ॲड्रेस दिला इथला की ते आमची ते ओळखीचे ते तुम्हाला सांगणार आणि ते सिरियस आहेत आम्ही त्यांना रस्त्यावरून उचलून गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे ते तुमच्या ओळखीचे आहेत का बघा मित्रांनो काय बरं सरोदे नावाचे व्यक्ती तर मिळाले आता पुढची आपण माहिती करू आईकडून की ओळखतात का नाही ओळखत ही मोठी गोष्ट आहे या गेलं हो आहे की. दुसरा फोटो कपडे आम्ही चेंज केले हो का खूप वाईट अवस्थेत होतो ॲक्सिडेंट झाला होता नाही मुलगी यांची गव्हर्नमेंट सर्वला दिली रेल्वेमध्ये नाशिक साईड दर्यापूरच्या म्हणे हो दर्यापूरचे नाही हां हे दर्यापूरची तालुका आहे हो नाही तालुका नाही कुठलं होते भंडार काय ते गव्हर्नमेंट शेतकरी सदन सदनच्या समोर त्यांनी नाव पण एकदा परत ॲड्रेस तुम्ही ऐकून घ्या काय बोलतात ते परत व्हिडिओ ऐकू बाबू आपण ना पैसे द्या फीजवर काय ते सध्या कुठे हॉस्पिटलला आहे सिरियस आहे कोण्या हॉस्पिटलला गव्हर्नमेंटच्या सिव्हिल हॉस्पिटलला कोणती हॉस्पिटल कुठं ठाण्याला आमच्या हातात आले म्हणून ते बिचारे शेतकरी नाव गाव पैसे नाही सांगितलं काय आता ठाण्याला लावा ना
राऊत कोण आहे इथं? रोज हे आहे तो हां त्यांची सासरवळ आहे, त्यांची सासरवळ आहे. नाही बा कल्पना दादा मला काय राऊत ते आहेत का? हो हे रोज आमच्या शेजारचे आमच्या शेजारचे बाई समोरचे त्यांची मुलगी नाशिकला दिली आहे का? गव्हर्नमेंट सर्व्हिसला रेल्वे बिल्वेमध्ये हे कोणी 2 मुलं आहे त्यांना. हां नाही म्हणजे आई वडील कोणीच नाही आई आहे फक्त आई आहे इथं आणि 2 मुलं आहेत असे ते ओळखेल का काय? मला तर नाही वाटत काय सांगा बा पा बा आता तुम्ही आता वळेगाव अंतोळ्याच्यात नाही. नाही नाही दर्यापूर एकच. हां नाही दर्यापूर तालुक्यात वळेगाव अंतोळा आहे. हे पण त्यांनी ॲड्रेस दिला. नाही ॲड्रेस दिला ह्यांच्या ओळखीचे आहेत ते, हा मग ओळखीचे भेटून ते काकाच्या ओळखीचे आहेत. हा मग त्यांना भेटून कळलं ओळखता निघेल आपल्याला. मग काकांना भेटू शकतो का नाही? काका घरी नाही आहेत ना कुठं गेले काय नाही काही माहित नाही बा आमच्याकडे तर कोणीच नाही रे. काय सरोदे मग नाव सरोदेच आहेत का फक्त बाकीचं नाव नाही का आता जे दिलंय त्या हिशोबाने आम्ही शोध नाही नाही सरोदे म्हणजे या टाले डाक्टर ते तिथेही आहेत हां खारोडे रे, शंकरराव खारोडे, पुरुषोत्तम शंकरराव खारोडे. हां मुलगी खारोडच्या इथे दिली आहे म्हणते, म्हणजे पाटील समाज आहे. हो ना आपण तर नाही मनमाडले त्याची मुलगी आहे म्हणते, आपण तर नाही बोलतो काकाच्या ओळखीची असते ते. मलाही नाही वाटत बा काकाच्या ओळखीचं पुढे बा. एकदा कसं आहे मला हे बोलायचं आहे कमीत कमी. पुरुषोत्तम खारोडेला ओळखतात म्हणते ते. पुरुषोत्तम खारोडे तर वारला तुला तर माहिती आहे हो. मग त्यांच्या घरचे कोण आहे? त्याच्याकडची ती बाई आहे बा त्या सहकारनगरमध्ये कुठे सरकार नगर आहे? हे इकडे पण ते बुढेबा नाही आहे ना बुढेबाई वारले पण त्यांची मुलं बिलं कोणतरी ओळखत असेल कोणीच नाही ना. नाही आजी एकटीच आहे. आजी नाही ते बाई आहे फक्त एक बाई म्हणजे हो ते बाई आहे मुलं फक्त. मुलं काय कोणीच नाही. नाही कोणीच नाही ना बा तुम्ही यांना बघून ते ओळखत तर असेल. नाही नाही आपण तर नाही नाही ओळखत. नाही त्या ज्या आणला भेटायला जाणार आम्ही हा ज्यांचे मरण पावलेत त्यांना बघितलं ते ओळखते खरी. कमी मुलीचा ॲड्रेस तर मिळेल आपल्याला. पण त्यांना मुलगीच नाही आहे ना एक मुलगाच आहे त्यांची मुलगी नाही हो, यांची मुलगी. हो ना पुरुषोत्तम खारोड्याचे मोठे भाऊ कोण आहेत? हे आपले तो वारला रे तो नाही नाही आता आता नरेंद्र खारोडे नरेंद्र पाटील तुझा खारोडे, भाऊ. नरेंद्र पाटील खारोड्याच्या भेटीला पाठवायचे, म्हणजे त्याचा परिचय द्यायले आहे समजा. ठीक आहे मित्रांनो, आम्ही देवाला प्रार्थना केली आहे त्यांचे रिलेटिव्ह मिळावं म्हणून. आम्ही प्रयत्न तर करतो आहे. कोशिश करण्यावाली की हार कभी नाही होती. आजी देवासारखी मिळाली आहे आणि दादा मिळाल्या परमेश्वरासारखे. मी तुम्हाला सातत्याने हेच गोष्ट सांगत राहणार. माणसामध्ये देव आहे, दगडामध्ये देव आमच्या नाही. पाटील घरी नाही येत ना नाशिकला जायला आहेत ना या पोराच्यानं कोणीतरी बाया कोणीच मंडळी नाही कोणीच नाही ती बाई बिमारच आहे हे पुरुषोत्तमची बायको ओळखीन का ते? नाही ओळखून बा भेटू तर खरं. नाही ना पण आपल्याला माहीतच नाही ते कुठं राहायचं काय राहायचं दादा तुला तर माहीत आहे ना आलं का नाही तुम्ही नका सांगू, दुसरं नाही तर नाही, कोण. सांगून राहिले आणि दुसरं कोण जाणार आहे का मी लोक सांग जाणारच कोण आहे त्याने माहीत आहे ते मला बिचारे खूप सिरियस आहे हो, हा? सिरियस आहे ते. आजोबा हो ना, सिरियस serious आहे. पण ते आता कोण आहे काय आहे, दादा मला काहीच नाही माहित नाही तुम्ही नका सांगू, हो पण ना. कमीत कमी त्यांचं घर तर दाखवा आम्हाला. घरही नाही बा मला माहीत बा घरही नाही मला माहीत उगीच कशाला खोटी बोलून तुमच्या सांग पाटीलपूर आहे, किती लांब आहे? बस फरलांगवर आहे. आणि खारोडे कंपनी विचारा तुम्ही, खारोडे कंपनी ना. खारोडे पाटील. ठीक आहे. नाही नाही आरक्षणसाठी नाही आलो आम्ही. हे चुकीचं गैरसमज आहे. मग काय ते? त्यामुळे आपली संस्था आहे आणि इथले व्यक्ती एक हरवले ते आम्हाला मिळाले वाईट अवस्थेत आहे.
ते मुंबईला सिरियस आहे. खारोडे नाव आहे त्यांचं. हे ऐकतो. ते एकाचं नाव सांगितलं त्यांनी. फेसबुकला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ टाकलाय मी. ऐकून घ्या. हे नाव आणि व्यवस्थित सांगितलं. हां हे इथं खारवडे राहतात. त्यांना जर भेटलं ना तर पूर्ण माहितीच भेटली कारण ते त्यांच्या कुटुंबातील आमची अपेक्षा असं आहे की बाबा त्याने बिलकुल ते सिरियस आहे ना ते मिळून आमची सेवाच आहे. असे लोक जे होता हरवता ते होता. त्यांना ओळखता का तुम्ही? हे खारवडे आहेत म्हणतात. तर कोण हा जरा थोडंसं यायला पाहिजे बाहेर कोणी मी फोटो दाखवतो, पहिला ऐकून घ्या. इथून कोण गायब आहे खारवडे पहिला ऐकून घ्या घ्या हातात. हातात घेऊन ऐकून घे. नागपूर करतो नागपूर इथं राहतात. घरासमोरच आहे. हो हे गजानन महाराजांचं मंदिर आहे. तुम्हाला विचारलं सर्व ते सांगतात. सर्व ते खारवडे. आणि
ते कोण राऊत आहे की खारोडे सर्वोदयच्या घरासमोर राऊत राहत होता पुढं माहित आहे तो मेला बोलतात, ते मेले बोलतात आणि त्यांची बायको आहे. तुम्हाला सर्वोदय टोटल डिटेल देतो. हे खाणं पण आपल्याला लक्षात यायला कोण आहे ऍक्च्युअल कोण आता हे बोलणं भाऊचे आहेत. नाही, आता म्हणजे ते कसं यांची आहे, हे सासरवाड आहे त्यांची. हा ते हे सासरवाडी आहे इथून थोडी हिंग तरी लागेल मुली. आमची ही अपेक्षा, मुलीची हिंग लागली ना मग आम्ही नाशिकला जाऊ. फोटो दाखवा बरोबर. त्यांची हिंग लागली ना तर मुलीपर्यंत आम्ही पोहोचतो. आणि कसं आहे की ते सिरियस आहे. काम करू राहिलं तुम्ही. आमची अपेक्षा आहे की कोणतरी भेटलं पाहिजे हो. त्यांची इच्छा आहे खूप. नाही भेटून जाईल सर्वोदय जे आहे ना ते तुम्ही सांगा. नाही आपल्या इथले तर नाही. नाही ते मी कपडे चेंज करून ह्या नाही तरी चेहरा ओळखतो ना मी. चेहरा ओळख. शहरातच लक्ष यांचं सासरोड आहे. त्यांच्या हा हा आला ना खारोडेचं घर दाखवतो तुम्हाला. हा खारोड्याला भेटू कदाचित काही पहिले खारोडीची भेट करून दे काही लागलं जर लिंक हे तिथून काही नाही लागेल तर मग सर्वोदयची भेट बघा. पहिली त्यांची पहिल्या कंडिशन मध्ये कशी होते तुम्हाला दाखवतो बघा. त्यांची पहिली कंडिशन बघाल ना फार वाईट होती हो. अंगावर कपडे नव्हते. नाही मी तर पोपट भाईचे व्हिडिओ नेहमी पाहतो. हा मग सेम 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 पोपट भाई आणि खाता आम्ही येतात अंगावर. हे बघा कपडे नाही काहीच नाही काहीच नाही. हे आपले मुंबईत ते आता आम्ही तुम्हाला आमचे एकच व्हिडिओ दाखवतो गुजरातचे. खूप मोठं काम करतात ते. हे बघा आमचे तुम्हाला एकच व्हिडिओ दाखवतो. हा सर हे बघा काही आपल्या आईवडिलाला सांभाळायचं नसेल मग काय करतात आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात मग बिचारे ते अशा अवस्थेत होऊन जातात की त्यांना सुचत नाही की आपण काय करायचं काय नाही. बरेच वाईट परिस्थिती. सगळे भीक मागणारे नसतात रस्त्यामध्ये. कोणी भिकारी नसतात की आपण काय होतं. आणि मी खरं सांगतो तुम्हाला आई वडीलच परमेश्वर आहे आणि तुम्ही आई वडिलांना सांभाळलं हेच तुमचं मोठं पुण्य काम आहे जीवनामध्ये. बाकी काही नाही. पैसा तर सर्वच कमवतात हो पण आई वडिलांना सांभाळलं नाही औषध तुम्ही सगळी पुण्य नेली समजायची. आमचं हेच मत आहे. तर आता आम्ही स्वतः बघा एवढं पण करतं का नाही. मी माझं नाही बोलत आहे. आज मुंबईला बिचारे आमची अपेक्षा आहे की त्यांचे मिळावं. भले काय वाद असेल बघा. वय झाल्यानंतर माणूस चिडचिडा होतो. वाढतं वय आणि लहानपण. लेकरासारखं आहे. तुम्हाला माहिती आहे लेकरासारखं की तुम्ही एका मुलाला जन्म दिला तर त्याची आपण विचार करतो अरे त्याचं ढुंगण धुतलं हे धुतलं की आईला वडिलाला ते हे नसतं. पण जेव्हा आईवडिलाचं ढुंगण धुवायला वेळ येते ना तर पोराला घाण वाटते. आणि जे आईने केलं तेव्हा आईला वडिलाला घाण वाटायची की नाही. बाळ आहे ते मग ते पण आपलंच बाळ समजून करायला पाहिजे. पण आता मुलांना घाण वाटतं आईवडील. मी काय कोणाला दुखवत नाही आहे पण मी रिअल परिस्थिती आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण बघूया भेटला आहे ॲड्रेस. पुढे काय होते बघू. दादा काय बोलतात. इनको खारोडे से नरेंद्र खारोडे से सर्वोदय इथं जाते. हां आम्हाला भेटतच नाही ना कोण सर. नमस्कार. आम्ही मुंबईवरून आलो आहे. मी संस्थेचा अध्यक्ष हमराज जोशी आणि तुमच्या खारोडे कंपनीमधले एक व्यक्ती आहे त्यांचं वय 65 आहे.
सगळ्यात पहिला आमचा परिचय देतो. आमची पुकार सेवा प्रशासन एक संस्था आहे. जे बेघर लोक असतात, लावारीस असतात, ज्यांच्या पाठीपुढे कोणी नाही, आम्ही त्यांची सेवा करतो. पण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठून कुठे कसे वाईट अवस्थेत पडलेले. तर अशीच एक केस आम्हाला ठाण्यालाही मिळाली. खूप वाईट अवस्थेत आहेत, लास्ट स्टेपला आहेत. तर त्यांनी खरोडे फॅमिली परत 2-3 ॲड्रेस सांगितले. तर इथला पण ॲड्रेस दिला. तर आमची अपेक्षा आहे की तुम्ही पण आम्हाला मदत करा. थोडंसं अगर ओळखत असेल तर कुठून तरी लिंक लावून त्यांच्या फॅमिलीपर्यंत आपण जाऊ शकतो. तुम्ही यांना ओळखलं तर बघा थोडंसं. फोटोज दाखवतो डायरेक्ट. हे त्यांचं सासर आहे यांचं. हे सासर आहे यांचं गाव मलकापूर कुठले वेगळीकडे आहे. त्यामुळे इथून तुम्हाला आमच्या मुलीचा ॲड्रेस मिळू शकेल ह्या दर्यापूरमधून अशी ते आम्हाला म्हटले. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी 2-3 नावं दिली आम्हाला. पाटील समाजाकडे जाऊन गेलं, खरोडे म्हणून केलं, कुठून तरी तुम्हाला तिथून ती माहिती मिळून जाणार आहे. तर तुम्ही ओळखत असेल तर आणि यांना ओळखत नाही. त्यांचं नाव काय खरोडेच नाव आहे यांचं. पण नाव पण नाव एक मिनिट व्हिडिओ बघतोय परत. फोटो मला यांची एकच मुलगी आहे. मुलगी नाशिकला कुठेतरी दिली आहे, मनमाडला का नाशिकला. आणि हे त्यांचं सासर आहे. कोणाचं? यांचं सासर आहे. आणि माहेर यांचं 65 वय आहे यांचं. हा मी देतो ना व्हिडिओ लावतो. आम्ही जो रिअल यांच्या ह्याच्यातून केलाय ना. आता आपण इथं दर्यापूरमध्ये नाही राहत. आम्ही इथं दर्यापूरमध्ये बरेच दिवसापासून आहो ना. त्यांनी ते आम्ही ते म्हणून आम्ही तिथे पहिला काय करतो मलकापूर आणि सातेगाव. व्हिडिओ रेकॉर्ड करतो. कारण काय की नाही कुठे चुका नको खारोळे व्हायला. म्हटले मलकापूर आणि सातेगाव हां 2 ठिकाणी. इकडे तेलाराच आहे. ठीक आहे. कानावर लावा म्हणजे व्यवस्थित दाखवायला मिळेल. समोरचं घर आहे सर. राऊत ते ना. राऊत सर्व ते काय घरासमोर इथले आहेत का? ठीक एवढंच आहे. राऊत तिथं घर आहे. शेतकरी सदन आहे ना हां तिथं. तिथं गेलो होतो आम्ही, पण आम्हाला कधी भेटलंच नाही. सरोदे म्हणतात ना. सरोदे आहे ना. MSME चं ऑफिस आहे. MSME चं ऑफिस आहे. MSC MSCB. त्याच्या बाजूला एक बोर्ड म्हणजे त्या रोडला. अकोट रोडला मेन. हा म्हणजे त्या ह्या लाईनला का ते कुठलं बोलला तुम्ही आता ते शेतकरी सदनच्याच रोडला. सदन हे या हा साईडला. हा त्याच्या अपोजिटला गल्ली आहे. MSME चं ऑफिस आहे. हा
त्याला लागून एक राईट साईडला म्हणजे लेफ्ट या दिशेनं राईट साईडला बोर्ड आहे. हां तिथून 3 नंबरचा राऊतचा आहे इकडल्या साईडला. त्यांची एक मुलगी खारोळ्याला दिली आहे काय मी तिचं आडनाव आहे खारोळे खारोडे म्हणजे त्यांचे राऊत जसं MSMEचं ऑफिस संपते ना हां त्याला लागूनच त्यांचं घर आहे. अकोट रोड आहे की नाही अकोट रोड इथून आता शॉर्टकट कसं आम्हाला सांगाल का बाहेर असं जायचं सरळ परत आलो तसंच रवली हा बाहेर हा तुम्ही आता आले कुठून? आम्ही काय केलं इथून असं गेलो सरळ गेलो आणि राईट मारला गाडी कुठे आहे? गाडी तिकडे उभी आहे बाहेर ॲम्ब्युलन्स मोठी ॲम्ब्युलन्स आहे हा ते सर्व ते ओळखतात म्हणते ना असं काही बघा ना थोडी मदत करा आहे का ॲम्ब्युलन्स मध्ये हे आले आहे का? नाही नाही चला माझ्यासोबत. ते राऊत आहे ना तिथं गोपाळ कोणची राहू राऊत आहे म्हणते बा हे सासर हे साळे काहीतरी तू ऐकून घेतो व्हिडिओ पहिले हा व्हिडिओ एकदा ऐकून घ्याल का व्हिडिओ जिल्हा राहिले. तुम्ही व्हा पटापट चालत त्यांच्याबरोबर तुम्ही जा हे दे